दुःख आले तर सुख पण येईल. नशिबाची चिंता नशिबावरच सोडा. कारण इच्छा असूनही माणूस हे बदलू शकत नाही. मग उद्याच्या चिंतेचे वर्तमान वाया का जाऊ द्यायचे? तुम्हाला देवाकडून काही मागायचेच असेल तर नेहमी तुमच्या आईची स्वप्न पूर्ण व्हावीत अशी प्रार्थना करा. तुम्ही आपोआपच आकाशाला स्पर्श करू शकाल. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? सर्व ठीक असतील अशी मी आशा करते. सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग. आज सकाळी ना खूप लवकर उठली होती 5 वाजता आणि आज आहे ना आरूला शाळेतनं लवकर जायचं होतं, कारण की त्यांच्या शाळेत आहे ना योगा दिन होता. त्याच्यामुळे ना तिची बस 6:30लाच येणार होती आणि त्याच्यामुळे ती म्हणे मम्मी मला टिफिन दे, कारण की ना आज तिला नाशिकला शाळेत घेऊन जाणार होते शाळेतले सर्व शिक्षक लोक, कारण की सर्व शाळा आहे ना आज त्यांची नाशिकला पण संस्था आहे ना, त्याच्यामुळे ना ते तिथंच घेऊन जाणार होते. त्याच्यामुळे मी तिला म्हटले चल मी तुला ना आज मेथीची भाजी देते, आणि तिचा टिफिनला पण आज मेथीचीच भाजी होती त्याच्यामुळे. आणि बघा मध्येच पाणी पण गेले, खूप असं पाणी गेलं का खूप वांदे होतात. आणि मी रात्रीचे भांडे पण आहे ना त्याच्यामुळे रात्री बाहेरच घासले होते. बाहेर आहे ना पाणी असतं आणि घरात आहे ना पाणी नव्हतं, त्याच्यामुळे ना मग मी पाणी तापवायला पण आहे ना बाहेरूनच आणलं होतं. आणि मेथीची भाजी पण एकदम साधी सिंपल केली होती. फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये ना शेंगदाणे, लसूण आणि मिरच्या दळून घेतल्या होत्या. ते काही थोडं स्किप झालं आणि नंतर फक्त त्याच्यात थोडंसं मीठ आणि हळद टाकून भाजी परतवून घेतली. भाजी पण एकदम साधी सिंपल. मी सांगितलं ना आमच्या घरात एकदम साधं जेवण केलं जातं. कोणत्या त्याच्यामध्ये जास्त मसाले वगैरे काहीच वापरलं नाही, एकदम साधं सिंपल आम्ही आई तसंच बनवतो. आणि आरूला पण म्हटले चल तिला पण मेथीची भाजी खूप आवडते. आणि यांचा पण जायचा टाईम झालेला होता, ते पण दूध घालायला निघून चाललेले होते. ते म्हणे आता मी जातो. त्यांनी पण चहा वगैरे घेतला आणि ते पण निघून गेले. आणि आमचे बाबा आहे ना ते पण रस्त्यावर आणि एवढ्या सकाळी लवकर उठले होते. ते पण उठून आणि चक्रा मारत होते. त्यांची आंघोळ पण झाली होती. किती अंधार होतं तरी बघा म्हातारा माणसं असून सुद्धा इतके लवकर उठतात. आणि त्यांचा नीती नियमच आहे, रोज त्याच टायमाला उठतात. असे त्याच्या कधीच लेट कधीच उठणार नाही. आम्हाला असं वाटतं त्यांनी आराम करावं, पण कधीच नाही. ते 7 वाजले का ते घराच्या बाहेर निघूनच जातात. इतक्या लवकर उठून ते म्हणतात लवकर उठलं पाहिजे. आणि रात्री ना ते लवकर पण झोपतात, एवढं असं उशिरा नाही झोपत, लवकर झोपतात आणि लवकरच उठतात. अरे म्हणे मम्मी आज तुम्हाला ना सोडवायला ये, कधीच तू येत नाही. तिला म्हटले जा बाबा आहे तिथं बसलेले, तू जाऊन उभी राहा. पण ती म्हणे नाही, कारण की नाही तर नाही बिबट्यांची खूप सारी भीती आहे, त्याच्यामुळे ना ती म्हणे नाही मी नाही जाणार, कारण की इतका उजडला असून तरी पण बिबटे रस्त्यावर फिरतात. खूप येणं बिबटे वाघ येणं खरंच खूप प्रमाण वाढलेलं आहे त्यांचं. ह्या टायमाला माझा पूर्ण स्वयंपाक झालेला होता, म्हणजे स्वामी झोपलेला होता. त्याला तो ना 4 वाजताच उठला होता. मग त्याला ना मी आत्याजवळ जाऊन झोपवलं. आणि तो कधी झोपत नाही, पण आज त्याच्या मनाने गेला म्हणून, नाही तर तो कधीच असं उठून आणि निघून जाणार नाही. तो ना मला म्हणतो तू पण झोपून घे, मी पण झोपतो. पण आज आहे ना मी त्याचा संधीचा फायदा उचलून घेतला आणि पटपट काम पण आवरून घेतलं. हे बघा कितीही काम केलं ना तरी कमीच असतं. सकाळी उठून माझा स्वयंपाक पण झाला होता ह्या टायमाला. किती अजून एवढं उजडलेलं पण नव्हतं, तरी माझा पूर्ण सगळ्यांचा स्वयंपाक झाला होता. आणि लगेच मी बाहेर आहे अंगण ओटा झाडून घेतला, कारण की म्हटले चला आता वेळ आहे. तर तिची गाडी पण नव्हती आलेली ना तोपर्यंत. मग तिला म्हटली थांब मी झाडून घेते, तू इथंच उभी राहा. मग ती पण थांबून घेतलं आणि मग ती पण निघून गेली. मग मी माझ्या कामाला लागली. आणि पाणी नव्हतं ना त्याच्यामुळे ना मला सगळे भांडे परत बाहेर घासायला न्यावं लागले. पहिले ना सगळं किचन ओट्यावरचं आहे ना सगळं पसारा आवरून घेते आणि सगळं जेवढं स्वयंपाक झालं तर ना तेवढा काढून ठेवते, म्हणजे नंतरून काही जास्त भांडे राहणार नाही. फक्त जेवणाचे भांडे राहतील. बीट पण तापून घेतलं. सगळं का माझं स्वयंपाक आहे ना पूर्ण झालेला आहे. आता फक्त किचन साफ करायचं आहे. हे भांडे आहे ना आता हे बाहेर जाऊन घासणार आहे, कारण की आहे ना पाणी नाही. पाणी तुमच्यासमोर बघितलं सकाळीच पाणी गेलेलं होतं, तरी मी दुसरीकडून म्हणजे गोठ्यातून पाणी आणून मग पाणी तापवलं. तिकडे आहे ना 24 तास पाणी राहतं, त्याच्यामुळे ना काही प्रॉब्लेम नाही आहे. इथं पण राहतं, पण टाक्यांमधलं पाणी संपलं, मोटर चालू होत नाही, काहीतरी काही प्रॉब्लेम आला आहे काल रात्रीच, त्याच्यामुळे ना आज पाणी नाही आहे. तरी रात्री पण बाहेरच भांडे घासलेले होते. हा टाईम आहे ना जवळजवळ 8:30 पावणे 9चा होता. या वेळेस आहे ना माझं बाथरूम, कपडे, भांडे
सर्व कामं झालेली, ते फक्त फरची आणि किटल्या बाकी होत्या, त्या पण नंतरून केल्या. आणि माझी खरं तर ना तब्येत बिघडली होती. आत्तासुद्धा तुम्हाला आवाज माझा वेगळा येत असेल. नंतर मी काही काम केलं नाही, सर्व कामं आवरून घेतल्यानंतर मी ना डायरेक्ट झोपून घेतला. आज दुकानात पण नाही गेले, कारण की इतका मला आवाजाने हे झालं होतं. हे बघा, स्वामी पण उठला, तर त्याच्यामुळे बाकीचे कामं नंतरून आवरले. जवळजवळ मी नंतरून याला घेतल्यानंतरून मी 10 नंतरून बाकीचे कामं आवरले. तोपर्यंत त्याला घेऊनच बसली होती. तरी असा मध्ये मध्ये करतो. आणि मी ना माझं बाजूला लक्ष गेलं, त्याने अख्खे कपडे खाली टाकून दिले, म्हणजे मला परत ते पिळायला लागले नाही. हे बघा, त्याने ना घरात येऊन चहा पण सांडवलेला होता. खारी पण आहे बघा किती. असं आहे ना, तो काहीतरी विचित्र करतच असतो, असा शांत म्हणजे बिलकुल नाही. मी तुम्हाला म्हणते ना, तो अजिबात शांत नाही आहे. शांतता म्हणजे त्याच्या अंगातच नाही आहे. तो आहे ना खूप वळवळ आहे. आणि बघा, मग डायरेक्ट तुम्हाला मी संध्याकाळी भेटते, कारण की साड्यांना फॉल वेल लावायला ना मी घरात घेऊन आली. ती पिको केल्या तिथं जाऊन, आणि घरात येऊन आहे ना फॉल लावून बसली, कारण की म्हणजे चल बसल्या बसल्या लावते, कारण की मला पण झोप पण नव्हती येत, कारण की मी दुपारी ना पूर्ण वेळ झोपलेली होती. त्याच्यामुळे मला झोप पण नव्हती येत. मग मी फॉल लावत बसली. संध्याकाळी न फॉल लावताना मी तारक मेहता का बघत होती. तारक मेहता का बघायला मला खूप आवडतं. छान आहे ना, असं कोणाचं वाईट काही नाही, त्या सगळं चांगल्या गोष्टी सांगितलेल्या असतात. त्याच्यामुळे बघायला पण छान होतं, कॉमेडी राहते. आणि आता आहे ना दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशीने सकाळी देवपूजा वगैरे झाली, कारण की आदल्या दिवशी ना माझा इतका घसा जाम झालेला होता ना, मला बोलता पण येत नव्हतं. म्हणजे घसा आणि सर्दी याच्या व्यतिरिक्त काहीच काही झालेलं नव्हतं. आणि मी आल्यानंतर आदल्या दिवशी ब्लाऊज पण आलेले होते. मी घ्यायला पण उठत नव्हती, पण ते नेहमीचं कस्टमर आहे, त्याच्यामुळे ना त्या थांबून राहायच्या, नाही तुम्हीच या घ्यायला, नाहीतर मग आरूला सांगायचे का तू घेऊन ये. आणि खूप छान साड्या पण होत्या. मग हे बघा, खूप सुंदर अशी साडी होती. आणि खरंच आहे ना, काहीतरी करत असलं ना खरंच छान वाटतं, अप्रतिम. आणि ब्लाऊज म्हणजे तुम्हाला ब्लाऊजची माझी स्टोरी सांगाल कधीतरी, कारण की मी शिवायला कसं लागलं काही नाही. पहिले मला ब्लाऊज पण शिवता येत नव्हतं, काही नाही. मी एकदम असे, माझे वडील ना स्वतः टेलर आहे, तरी मला मशीन पण चालवता येत नाही. कधी मी मशीनवर पण बसली नाही. पण अचानक काय म्हणतात ना, एक अंगगुणी आहे ना, हा आपोआप माझ्या अंगात आलेला होता. हे बघा, वंश आहे ना, असाच आतरंगी. हे तिघं पण ना मोबाईलसाठी तिथं अडून बसली होती. त्यांचं म्हणणं होतं का तू मोबाईल दे, पण मी त्यांना काही मोबाईल दिला नाही, कारण की एकाला दिला का दुसऱ्याचं भांडण होतं. कारण की मग असं आहे ना, तिघं जण आहे, त्याच्यामुळे कोणाला मोबाईल द्यायचा, त्याच्यामुळे मी एकाला पण मोबाईल दिला नाही. आणि मी ब्लाऊज शिवायला ना अशीच असं बघून बघूनच शिकले, असं काही नाही मी क्लास वगैरे काहीच लावलेला नाही. मी अशी सहज टाईमपास एक ठिकाणी बसायची. आणि ज्या आमच्या इथं मावशी शिवायच्या ना ब्लाऊज, म्हणजे आजीच्या इथं, आजी ज्या वेळेस गावात राहायची आणि तिथं वरती एक बाईनं ब्लाऊज शिवत होती. मी अशी सहज तिच्या जवळ जाऊन बसायची. लग्न झाल्यानंतर काही काम नसायचं, म्हणजे कसं लवकर दोघी जणी होतं तर लवकर आवरायचं, तिथं जाऊन बसायचे. ते बघून बघूनच मी शिकली. मला काय असं स्पेशल क्लास वगैरे काही लावलेला नाही आहे. हे बघा, मी यांनी पण बॅटरीतलं पाणी पण आणलं होतं बॅटरीत टाकायला, कारण की बॅटरीतलं पाणी संपलेलं होतं ना, त्याच्यामुळे इन्व्हर्टरसारखं उतरायचं. आणि त्यांना म्हटलं लक्षपूर्वक आज घेऊन या. आणि ज्यांचं पाहून मी ब्लाऊज शिवायला शिकली ना, तर एक दिवस काय झालं, म्हणजे माझ्या वहिनी म्हणजे जाऊबाई, त्यांना ना साडी घेतली आत्याने, आणि ते पहिलाच टाईम होता. आणि मला म्हणे जाय तू शिव. तर मी जवळजवळ सकाळी 8 तर 2 वाजेपर्यंत एकच ब्लाऊज शिवला. आणि मला काय वाटलं का अडचण आली का, मग विचारायची मावशी कसं होतं, त्या सांगत नव्हत्या, तेव्हा मला नाही येत. त्यांनी मला सांगितलंच नाही शेवटपर्यंत, पण मीच शिवला माझ्या मनाने. इतका छान फिटिंगमध्ये बसला. त्याच्यानंतर ना आमच्या घरातला एकही ब्लाऊज त्यांच्याकडे गेला नाही. तेव्हापासून त्या माझ्याशी अजूनपर्यंत पण बोलत नाही, कारण की त्यांचे खूप सारे कस्टमर माझ्याकडे आले. फक्त आता हे 2 राहिलेले, आता बघू होता का नाही. आता कम्प्लीट 4 वाजलेले. 4 वाजेपर्यंत 3 ब्लाऊज शिवून दिले. किती वाजता आली होती मी? 12 वाजता. कम्प्लीट 12 वाजता आली होती. आणि अशी मध्ये ये जा पण करत होते, असं काही नाही, कंटिन्यू बसली. आणि मेन गोष्ट आहे ना, मशीनचा आहे ना, माझ्या हा बेल्ट आहे ना, हा लूज झालेला आहे. आणि आता तो इथे भेटत नाही. आता तो आणला का म्हणजे अजून फास्ट काम चालेल. ते लूज झाल्यामुळे ना थोडं काम आहे ना स्लो चाललेलं आहे. बघू आता उद्या ते नाशिकला गेले, ते त्यांनी घेऊन येतील. फक्त हे 2 राहिलेले, 3 तर शिवून झालेले. 3 नाही, सॉरी 4 झाले शिवून. 12 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत कम्प्लीट 4 ब्लाऊज शिवून झालेले. कालचा आहे का अर्धा, म्हणजे फक्त काय करून ठेव, सॉरी फक्त जॉईन करून ठेवलेला होता. आणि मग बाकीचा मी आत्ता शिवला. आणि याच्यासोबत जे 5 ब्लाऊज कटिंग केले होते त्याच्यात 3 झाले. आता हे 2 राहिलेले, 4 तर बघू किती होतं ते. मी पहिल्यांदाच एवढा भारी ब्लाऊज शिवला होता, म्हणजे असं सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत पूर्ण ब्लाऊज कटिंग करायचा, शिवायचा, परत तो डिझाईनचा होता. आणि साडी पण आहे ना 900 रुपयाची साडी होती ती, अशी पण नव्हती का साधी साडी होती. तर चला बा तर पटकन. आणि मला डायरेक्ट म्हणे का तू शिव.
मी शिवायला मला लावल्यानंतर मी पण थोडी चाट पडली का आता मी कसं काय एवढा भारी ब्लाऊज शिवायचा. पण खरंच खूप छान, एक पण टिप पण मारायला लागले नाही, काहीच नाही. मी त्यांना विचारायचे कसं शिवायचं काय, त्यांनी मला कधी सांगितलं पण नाही. आजपर्यंत ते माझ्याशी बोलतील. पूर्ण 5 ब्लाऊज आणि आधीचा एक, असे 6 ब्लाऊज माझे कंप्लीट झालेले. कंप्लीट किती वाजले, 6 वाजलेले बघा, कंप्लीट 6 वाजलेले. अजून आत्ता हे 2 बघते, साधे त्याच्यामुळे झाले तर एकदम अतिउत्तम. आणि माझा अवतार बघा किती खराब झालेला आहे. दिवसभर आज दमलेली, खूप दमलेली. घरातले सर्व कामं आवरून ते केले, तरी कपडे धुवायचे बाकी माझे. आणि आरुनी भांडे घासले होते जेवणाचे, त्याच्यामुळे ते टेन्शन नाही आहे. आणि परत सकाळी आत्याने स्वयंपाक केला होता, त्याच्यामुळे मी दुसरे कामं आवरू शकली. आणि ह्या दोघींमुळं माझ्या आज आहे ना जवळजवळ 6 ब्लाऊज कंप्लीट झाले. आणि इतक्या कमी वेळात आता बघू हे 2 झाले तर माझं एकदम टार्गेट पूर्ण झालेलं आहे आजचं. बघते आता हे होता का नाही, झाले पाहिजे 1 तासात तरी हे 2 ब्लाऊज झालेच पाहिजे. बघते, चला तुम्हाला पण दाखवेल मी नंतर. आणि हे बघा, तो पण पिंक कलरचा पण ब्लाऊज शिवून झालेला होता आणि स्वामी आला त्याच्यामुळे ना दुसरा ब्लाऊज राहून गेला. पण चला, एवढं तर शिवलं नाही, याच्यातच खूप असं आनंद झाला. कारण की एवढे ब्लाऊज माझे झाले, कारण की आदल्या दिवशी सुट्टी झालेली होती. मला वाटलं पण नव्हतं का आता माझे एवढे ब्लाऊज होतील, पण झाले. वातावरण बघा किती खराब झालेलं होतं. आणि असं म्हणजे वेळ पण झालेलाच होता, पण वातावरण पण खूप खराब. बघा हे बघा, एवढे ब्लाऊज शिवून झाले, त्यातला फक्त एक साधा होता. खरंच छान वाटतं. फायनली माझे ब्लाऊज झालेले शिवून, तरी एक राहिला. स्वामी रडत होता ना, त्याच्यामुळे राहिला, नाही तर राहिला पण नसता. एवढा एक राहिला, तरी मी एवढे ब्लाऊज शिवून झालेले. आता बघते फॉल बिडिंगचं लावायचे का नाही, नाहीतर आता मी दिवसभर खूप दमलेली आहे. बघू आता पुढे काय होतं. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.